काय ग बाई सुनबाई, कसली भाजी केलीस? अगं जर्राच जाऊ नाही त्या भाजीला, ना मीठ ना चटणी ना कशाचा पत्ता. चव तरी लागायला काय? तुला शिकवलं नाही का ग सास तुझ्या आईने? आता बघ, आता मी तुला कशी शिकवते. चल माझ्या बरोबर, तुला सगळं जेवण शिकवते, पंचपक्वान्न शिकवते. बोट चाटून चाटून खाली पाहिजे माणसाने, असं जेवण करावं. त्या काय केलंय त्या आणि पांचट झाल. चल चल शिकवते चल. अगं सुनबाई, अशी भाजी निवडायची असते का? सगळी नुसती पानं घेतल्यात आणि देठ तर फेकूनच दिल्यास. अगं देठामध्ये चव असते, चव. देठाशिवाय तुम्ही कशी खाता का भाजी? तुला आईने शिकवलं नाही काय ग? अगं देठ घ्यायची, देठ कोळी जिथपर्यंत खुडत्यात का नाही तिथपर्यंत खुडायची आणि देठ घ्यायची. देठ घेतल्याशिवाय भाजीला चव लागत नाही. कुठल्या पण पालेभाजीची सगळी देठ घ्यायची, जोपर्यंत खुडत्या तिथपर्यंत खुडायची. तुला खरंच काय येत नाही का ग? तुला आजपासून सगळं शिकवणार बघ मी. चल आता परदेशाने. बाई ग सुनबाई, ही कसली फरशी पुसलीस ग तू असली? सगळी डाग तशीच आहे की ग, जरा सुद्धा फरशी दिसेना की ग चांगली. अगं मी गुडघ्यावर बसून बसून फरशी पुसत होते, घासून चोळून चोळून फरशी पुसत होते. तोंड आरशागत फरशी दिसत होतं. तू आल्यापासून फरशीवर नुसती सावली, काळी कुठ सावली. अगं नाही ग, जरा स्वच्छ पुसत जा. तुला फरशी पुसा शिकवली काय ग आईने? अगं तुला काय शिकवलंय मग? नुसतं नट्टापट्टा करायला, काढून लिपस्टिक लावायला? चल आता आजपासून तुला सगळं शिकवते मी. हा चल. देवा, अगं बाई सुनबाई, किचन कट्ट्यावर केवढा राडा घालून ठेवलीस ग? अगं 4 माणसाचा स्वयंपाक केलायस आणि राडा अख्ख्या गावाचा केलास. अगं 50-60 माणसाचा स्वयंपाक करायची मी, 50-60. इकडचं थरपाल तिकडं, तिकडचं थरपाल इकडं जात नव्हतं. चकाचक सगळं घर. आणि काय ग बाई, नशिबाला गदाळ भेटले. तुला खरंच काय शिकवलं नाही का काय बापाने? चल आजपासून तुझी सगळी प्रॅक्टिस चालू. कशी शिकत नाहीस तेच बघते मी. अगं सुनबाई, ह्यो कसला कचरा काढलायस ग? सगळी फरशीवर हिथं हाय अशी धूळ आहे की ग. कसलं ग काम करतेस ग तू? तुला झाडू पण मारली येत नाही का? नुसतं फरफार 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 नुसतं उडवतच जाते सगळा कचरा. म्युन्सिपाल्टीत कामाला आहेस काय ग? घालतेस ग, म्युन्सिपाल्टीत कामाला नाही आहेस तू. चल चल घे झाडू. तुला झाडण्यापासून ते खाण्यापर्यंत सगळं शिकवायला पाहिजे. आईने काही शोला ठेवलेलं काय ग कपाटात घालून? चला वही पेन घ्या, आता तुम्हाला सगळं शिकवतो. बाई अगं सुनबाई, अगं ही कसली भांडी घासलीस? हिला भांडी म्हणायची का सगळी? अगं हाय अशी काळी कुठ भांडी आहेत ग, सगळी काळी कुठ. भांडी बी घासायला शिकवलेलं आईने? अगं अन्न खात होतीस ती भांडी पण कधी घासली नाहीस का काय? अगं काय ही भांडी? ह्या भांड्याला बघून वाकायलाच नाही. अगं मी जेव्हा स्वयंपाक करायची, जेव्हा घर सांभाळायची, अशी भांडी जर हातात पकडली तर 10 फूट माणसाच्या डोळ्याला असं असं चमकायची डोळं, तिकडं किरणं पडायची. अशी चकाचक भांडी घासायची मी. आणि आता भांड्याला बघितलं तर वकाय ना, हे काय काळी मीठ भांडी असलेत. अगं भांडी घासायला येत नाही? आजपासून तुला मी काय शिकवीन ते तू मरूपर्यंत विसरणार नाही. चल आता भांडी घास.